मी रचना. वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळी ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे आपली कुकिंग सिरीज सुरू आहे आणि कुकिंग सिरीज बघून मला बऱ्याचशा ताईंनी काकूंनी असं जो प्रतिसाद दिलेला आहे तो मला खूप आवडत आहे आणि आपली अशी सिरीज पुढे 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 चालू राहणार आहे. तोपर्यंत माझ्या ताईंना, काकूंना, मैत्रिणींना आपलं कुकिंग करून दाखवायचं आहे, तोपर्यंत मी ही सिरीज चालू ठेवणार आहे. सो तुम्हाला सुद्धा अजून आपल्या या सिरीजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्लीज वेलकम. आज मी आलेली आहे आमच्या बदलापूरच्या एका काकूंकडे आणि जाणून घेऊया काकूंविषयी आणि काकू आज आपल्याला काय करून दाखवणार आहेत ते सुद्धा बघून घेऊया. तर तुम्हाला भेटायचे काकूंबरोबर, तुम्ही रेडी आहात, मी रेडी आहे, तर बोलवूया काकूंना. काकू या. नमस्कार रंजना काकू. नमस्कार. कुक विथ रचना या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर काकू सांगा तुमचं नाव आपल्या सगळ्या माझं नाव प्रेक्षकांना. रंजना मर्ढेकर. मी बदलापूरलाच राहते. हा, आणि तुम्ही मला कशी ओळखता? मला माहिती आहे, त्यांना सांगा. मी माझ्या मुलीची मैत्रीण आहे. हा, आणि तुमच्या मुलीचं नाव सांगा, कारण की तिची पण रेसिपी एव्हाना येऊन गेलेली असेल. माझ्या मुलीचं नाव आहे दीपाली घाट. हा, आणि जी कलेजी मसाल्याची रेसिपी जिने दाखवलेली ना ती माझी तीच. मुलगी. आणि काकू येत असतात आमच्या इथे, त्याच्यामुळे मी काकूंना खूप चांगल्या पद्धतीने ओळखते. बऱ्याचदा आपण भेटलेलो सुद्धा आहोत. काही फॅमिली फंक्शन्स असतात, आम्ही सगळे एकदम आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे एकदम फॅमिली सारखे राहतात. तर दीपाची रेसिपी बघितल्याच्या नंतर काकूंना पण इच्छा झाली की मला सुद्धा रेसिपी करून दाखवायची. तर मी म्हटलं का नाही, आपण करूया नक्कीच. तर आज दिवस आला आहे, काकू आपल्याला त्यांच्या हातची स्पेशल रेसिपी करून दाखवणार आहेत. तर काकू, कुठली रेसिपी तुम्ही आज करून मी दाखवणार? दाखवणार आहे मासवडी बनवून. मासवडी. लास्ट टाइम मी आमच्या एका काकूंकडे गेलेली, ताईंकडे गेलेली, तेव्हा त्यांनी लाठी वडी केलेली. त्याच टाईप मध्ये आहे का, नाही. वेगळी आहे का? सुद्धा त्या ताईंनी म्हटलेलं की ह्याला लाठी वडी म्हणतात आणि मासवडी पण म्हणतात. तर तसंच नाहीये ना, म्हणजे आपल्याला डिफरंट रेसिपी मिळणार आहे फ्रेंड्स. ओके, काही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे भरपूर रेसिपी आहेत आणि आपल्या भरपूर ताई, काकू आणि मैत्रिणी सुद्धा आहेत. बरोबर आहे की नाही? आणि आता काकूंच्या हातची स्पेशल सातार स्पेशल मासवडीची रेसिपी बघण्यासाठी आपल्याला जायला लागणार आहे काकूंच्या किचन मध्ये. तर जाऊया, चला. फ्रेंड्स, सातार स्पेशल मासवडीची रेसिपी बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत रंजना काकूंच्या किचन मध्ये आणि काकूंनी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. मला काही टेन्शन घ्यायचं गोष्ट नाहीये. तर काकूंनी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि कशी असणार आहे मासवडीची रेसिपी, तर ती सुद्धा तुम्ही बघून घ्या. मी इथे घेतलं 1 वाटी खोबरं, हा. अर्धा वाटी तीळ, सुकं खोबरं आहे मला वाटतं ना? खोबरं. ओके. हे, खसखस घेतले 1 चमचा. बरं. 2 चमचे शेंगदाणे घेतले भाजलेले. ओके. ते 3-4 लवंगा, 5-6 मिरी घेतलेत आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतले. बरं. लसणाच्या 10-15 पाकळ्या. ओके. आणि हे आपला घरचा मसाला. ओके. आणि ही कोथिंबीर. बरं. हे आपल्याला सारणासाठी भाजून वाटायचं आहे. अच्छा, भाजायचं आणि नंतर ते मिक्सरला बारीक करायचं. ठीक आहे. आणि घेतलंय 1.5 वाटी पीठ घेतलंय चण्याचं. ओके. आणि त्यासाठी मिरच्या, लसूण आणि जिरं ह्याचं वाटण करायचं. हे असं करून हे असं घेतलेलं. ना? बरं, म्हणजे याचं वाटण तुम्ही ऑलरेडी ऑलरेडी केलेलं आहे. बरं, ठीक हे आहे. सगळं वाटण मी हे भाजलं मंद गॅसवर चांगलं खरपूस. अच्छा. आणि हे नंतर मिक्सरला लावून घेतलं. अच्छा, म्हणजे याचं वाटण सुद्धा तुम्ही रेडी केलंय का? तुझा वेळ वाचावा म्हणून. अरे वा वा, थँक्यू. चला मग आता कृती कृतीला करूया. सुरुवात करू. ओके. कढईत आपण तेल घालूया 2 चमचे. ओके. तर तेल तापलेलं आहे, त्यात आपण हिंग टाकूया. ओके. हिंग टाकलं, आपण जे हिरवं वाटण केलंय ते टाकूया. लसूण, आलं. लसूण, मिरची आणि जिरं. आलं नाहीये का ह्याच्यामध्ये? नाही. बरं. हळद टाकूया. आता हे भाजलंय चांगलं. त्यात आपण पाणी टाकूया. 1.5 वाटी मी चण्याचं पीठ घेतलंय, त्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलं. अच्छा, हे प्रमाण आहे का ह्याचं? टाकून द्यायचे. मीठ टाकते चवीनुसार. मीठ उकळी आली आहे.
आता यात पीठ सोडूया. चालू नव्हतं. हो, कॅमेरा बंदच राहिला. मग आता काय नाही, पाण्याला उकळी आलेला आहे आणि काकूने थोडं 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 करून याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे. कॅमेरा बंद होता चालू होता माहित नाही, तरी पण मी सांगते आता. बेसन तुम्ही अंदाजे थोडं थोडं ऍड करताय ना, म्हणजे आता याला चांगली वाफ येऊन द्यायची. ओके. झाकून ठेवायचंय का आपण? हा. A few moments later. बघू याला वाफ आली का? हा. चांगली वाफ आलेली आहे. ओके. थोडी कोथिंबीर घालूया. हक्काची हिरवीगार कोथिंबीर. पीठ शिजलं आहे. ओके. आता आपण पुढची कृती करूया. आपण एक ओला कपडा घेतलाय, ओके. तसा पसरून घेतलाय. हा. आता त्याच्यावर आपण पीठ टाकूया. जरा हात ओला करून पसरवून घ्यायचा. हात भाजतो म्हणून ओला करायचा आहे की भाजताय म्हणून. भाजतं म्हणून ना? मला वाटलं त्याच्यासाठी नाही, ते काय. गरमच करावं लागतं, हा, थंड झाल्यावर हा. पसरत नाही ना. हा. ओके. त्याच्यावर आपण एक सारण भरूया. चांगलं पसरून घ्यायचंय. आपल्याला हे फिरवत फिरवत वडी बनवायची त्याची. ओके. असं त्याला आकार द्यायचा माशासारखा. अच्छा. हा कोणता मासा आहे? आपण समजू तो मासा. अशा प्रकारे झालेला आपला मासा. ओके. हो, मासवडी. एक मासवडीचं मासा काकूंनी तयार करून घेतलेला आहे. आता दुसरा मासा बनतोय. मग याला काय म्हणायचं आपण? कुठला मासा म्हणायचं तुम्हाला? सुरमई. दीपा आलेली आहे मागे आणि दीपा बोलते सुरमई सुरमई. आता कोणता मासा बनणार काकू? तुम्हाला, मला वाटतं नॉनव्हेज तुम्हाला पण खूप आवडतं असं मला वाटतंय, कारण की दोन्ही आवडतं, व्हेज हा ना, नॉनव्हेज दोन्ही. मला सुद्धा. पण जरा काय आहे ना, मी बोलत नाही, नाहीतर जे व्हेज खाणारे असतील ना ते माझ्यावरती हेट करतील, म्हणजे हिला तर नुसतं नॉनव्हेजच आवडतं आणि मासवडीमध्ये हिला सुरमई दिसते. असं काही नाहीये, मला व्हेज सुद्धा खूप आवडतं. आधी जसं ही मासवडी तयार केली त्याचप्रमाणे काकू आता दुसरी मासवडी बनवून घेत आहेत. झाले मासवडी. ओके. तर फ्रेंड्स, मासवडी रेडी झालेली आहे आणि आम्ही जरा थंड करायला, हे बघा समोरच आहे, जरा थंड करायला ते ठेवलेलं आहे, कारण की थंड केल्याच्या नंतर काकू काहीतरी करणार आहेत. तर मी म्हटलं चला 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, तर काकूंशी थोडीशी गप्पा गोष्टी करूया. आणि तुम्हाला माहिती आहे रचनाची गप्पा गोष्टी म्हणजे काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं असणारच आहे.
सांगा, काकूंनी खूप टेन्शन घेतलेलं आणि दीपा मला सांगत होती की आई आमची कालपासूनच घाबरते की रचना काय विचारेल अचानक, रचना काय विचारेल अचानक. तर मी म्हटलं काही टेन्शन नाही, एवढं काय हे नाही आहे, रचना आपलीच आहे, प्रश्न रचनाचे आपलेच असणार आणि गेम पण तिचे आपलेच असणार आहे. तर काकू आता पण म्हणत होते काय विचारेल ते आधीच सांग, पण मी म्हटलं जर थांबा, आपण डायरेक्ट कॅमेरा चालू झाल्याच्या नंतर बोलू. कारण की हे आपण जे काही बोलतो ना ते कसं असं नॅचरल यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही फ्रेंड्स. आपल्याला असं ऍक्टिंग नाही करायचंय, जशी माझी ओव्हर ऍक्टिंगचे 50 कट होणार आहेत तसे आपल्याला काही ऍक्टिंग वगैरे काही करायची नाहीये आणि काही लोड घ्यायचा नाही, बिंदास्त सांगा, कारण की चॅनल आपलंच आहे, मी तुमचीच आहे, काय टेन्शन नाही. तर मला काकू सांगा, आता आपण कुठली रेसिपी बनवली? आपण मासवडी. मासवडी, बरोबर. मासवडीमध्ये लागणारा सगळ्यात प्रमुख महत्वाचा घटक काय होतं की जे नसल्याशिवाय मासवडी बनणारच नाही, काय होता? पिठलं पाहिजे, पहिलं बेसन पाहिजे, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचा काय आहे घटक? तर बेसन, बरोबर आहे. तर आता मी त्याच्यावरूनच काहीतरी प्रश्न तयार करते माइंड मध्ये आणि विचारते, आणि माझी ट्यूबलाईट लगेच पेटलेली आहे आणि माझ्या डोक्यामध्ये मस्त असा प्रश्न आलेला आहे. तर मी काकू तुम्हाला एक चॅलेंज देते आणि विचारते की बेसन पासून तुम्ही अशा किती वस्तू बनवू शकता ते मला एक. दीपा तुला किती विचारलेले? 7 ना? चला, दीपाला 7 मी चॅलेंज दिलेले की 7 वस्तू हवी आहे. आणि आता इथे तर मास्टर म्हणजे दीपाची आई आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला वाढवावं लागेल. मग काकू मला तुम्ही सांगा, नाही काकूसाठी थोडंसं मी चिटिंग करते, मला तुम्ही 5 वस्तू अशा सांगा की बेसन वापरून आपण 5 वस्तू कुठल्या बनवू शकतो लगेचच. आणि तुमचा टाइम सुरू होत आहे आता. बेसनाचे लाडू. ओके. बेसन पिठलं. हा, ओके. म्हणजे झुणका म्हणायचंय का? ओके. आणि मासवडी. हा. अटकायचं नाही, पण काकूंना आम्ही सूट दिली. चला, चौथा नाही, तुम्हाला सगळे येत आहे, पण काय आहे ना, तुम्ही ना जरा घाबरले. तुम्ही काही घाबरू नका, बिंदास. बेसनाचं खूप काय काय आणि छान असं काहीतरी मिळतं बाजारामध्ये. इव्हन आपण मस्त गरम गरम बेसनाची भाकरवडी होते. हा, बेसनाची भाकरवडी पण होतं. प्लस आता पावसाचं सीझन आहे, बेसन शेव पण होतो. मला हेच एक्सपेक्टेड होतं, कारण की मस्त पाऊस पडतोय बाहेर, तर मग भजी तर आलीच पाहिजे. आणि बेसनाचे असे 5 नाही, आपण भरपूर सांगू शकतो, अजून सुद्धा भरपूर आहेत. बेसन हा एक आपला महत्वाचा घटक आहे, बरोबर की नाही. आणि आपल्या सातारकरांसाठी तर बेसनाच्या मासवड्या एकदमच तर काकू आता 5 मिनिटं झालेली आहेत. मला वाटतं आता आपले मासवडी पण वाट बघतायत कधी रचनाच्या तोंडामध्ये जाते. कटिंग करूया आपण. आणि बरं, चला आपण जाऊया कटिंग करायला. अशी आपण प्लेट सजवून घेतली. ओके. कटिंग करूया. त्याला असे त्रिकोणी माशाचा आकार द्यायचा. अच्छा. ओ, असं आकार द्यायचा वगैरे असतो, म्हणून याला मासवडी बोलतात का? असं असावं ना, कारण की मला याचं नाव मासवडी काय मला अजून पण कळलेलं नाहीये. कदाचित माशाचा आकार द्यायचा असेल म्हणून मासवडी म्हणतात. फ्रेंड्स, तुम्हाला कोणाला माहिती असेल की याला मासवडी का म्हणतात तर मला लगेच सांगा. आहा. सो फ्रेंड्स, सातार स्पेशल मासवडी रंजना काकूंच्या हातची रेडी आहे. आणि सगळ्यात आवडता विषय तो म्हणजे काय? खाणं. तर आता मला ही टेस्ट करायची आहे. आणि मी आधीच सांगितलेलं मला मासवडी हा प्रकार खूप आवडतो, पण मी जी मासवडी खाल्लेली आहे ती वेगळ्या पद्धतीची होती आणि ते सुद्धा छान होतं. ते असं रस्सामध्ये बेसनचं काप वगैरे टाकायचं असं होतं.
ही काही स्पेशल आणि वेगळी आहे. मला किती प्रकार कळलेत मासवडीचे. लास्ट टाइम आपण ज्या काकूंकडे गेलेलो लाठीवडी, त्याला पण त्यांच्या इकडे मासवडी असं म्हणतात, याला सुद्धा मासवडी म्हणतात. आणि मी जे विचार केलेलं किंवा म्हणजे मी जे खाल्लेलं आहे त्याला सुद्धा मासवडी म्हणजे पाटवडी म्हणतात का? ओके. म्हणजे असे हे 7 स्पेशल आपल्याला एक एक पदार्थ खायला मिळाले आहेत. मला खूप बरं वाटते आणि देवाकडे मी प्रार्थना करते की ही सिरीज अशीच लांबच जावी आणि मला असे वेगवेगळे नवीन नवीन छान छान टेस्टी फूड टेस्ट करायला मिळू देत. तर चला आता जास्त वेळ न घालवता, काय आहे ना, मी कितीही म्हटलं तरी असं मला असं हे झालं की कधी एकदा ती मासवडी माझ्या पोटामध्ये जाते. तर मी टेस्ट करून दाखवते रंजना काकूंच्या हातची मासवडी कशी झाली. भारी, एकदम भारी झाली आहे. खरंच सांगते, खूप भारी झाली आहे. आणि किती केलेत आपण तिकडे पण? 2 केले. म्हणजे सगळ्या टोटल किती झाल्या असतील तरी? 2 झाल्या. नाही 2 झाल्या. हे पीसेस किती झाले असतील? 5 8 झाले. मी कशासाठी विचारते कळतंय ना फ्रेंड्स. एकामध्ये 8 पीस झाले. एवढ्या भारी झाल्यात की मला घरी सुद्धा येऊन जायचंय. जा घेऊन जा. मस्ती करते पण खरंच खूप छान झालंय, टेस्टी झालंय. मला तर पहिलं वाटलेलं की याला अजून काय करायचं आहे का, फ्राय करायचं आहे का, वाफवून घ्यायचं आहे का, पण आहा खूप भारी. तर फ्रेंड्स जरा खाऊन घेते पटकन आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. फ्रेंड्स मासवडी खाऊन झालेली आहे आणि मला तर खूप भारी आवडली. सिरियसली मला खूप आवडली आणि मी खरंच नक्की करून बघणार. त्याचा फोटो मी तुम्हाला नक्की पाठवणार आणि दीपा तुला सुद्धा पाठवेनच. तर मासवडी व्हेजिटेरियन लोकांसाठी तर एकदम भारी आहे आणि म्हणजे नॉनव्हेजवाले लोक सुद्धा खाऊच शकतात माझ्यासारखे, कारण की काहीतरी वेगळंपणा हवा की नाही, हो की नाही, लाईफमध्ये काहीतरी चेंजेस पाहिजेच असतात. मला तर खूप आवडलेली आहे आणि मी आता ही बनवणारच आहे आणि मी यांना प्रॉमिस केलेलं आहे बनवल्याच्या नंतर मी लगेचच फोटो काढून क्लिक करून पाठवून देणार आहे. मी बऱ्याच रेसिपी बनवलेल्या आहेत. माझ्या ताई, माझ्या काकू ज्या ज्या रेसिपी बनवतात मला खूप आवडतात त्या मी रेसिपी बनवते आणि ज्याची ज्याची रेसिपी आहे त्याला ती फोटो करून पाठवते. तर रंजना काकू कुक विथ रचना या सिरीजमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार आहे. रचना सोळकडून छोटीशी भेट आहे. फ्रेंड्स तुम्हाला आमचा आजचा हा मासवडीचा व्हिडिओ, रंजना काकूंनी केलेल्या मासवडीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल आमचा आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ताई सोबत, नवीन काकू सोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल. तर तुम्हाला सुद्धा या कुकिंग सिरीजमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर लगेचच मला कमेंट करा, नाहीतर आपण दिलेल्या ईमेल ID वरती ईमेल करा.